जातीये। महाराष्ट्रात भाजप महायुतीची सुनामी। भाजप मोठा पक्ष। भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासातलं मोठं बहुमत। 2014चा स्वतःचा 122 जागांचा रेकॉर्ड भाजपनं मोडला। शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश। उद्धव ठाकरेंना धक्का। शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत शिंदेंची ठाकरेंना धोबीपछाड। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सर्वात खराब प्रदर्शन। 100हून अधिक जागा लढवूनही काँग्रेसला 25 जागाही नाहीत। लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट। एक गठ्ठा मतं। महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ हैचा नारा चालला। मोदी फडणवीसांचा करिश्मा। महाराष्ट्रात भगवं वादळ। आणि गवगवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोषाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रासारखं मोठं राज्य जिंकल्यानंतर आता भाजपच्या गोटातही आनंदाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित भाजपच्या मुख्यालयामध्ये संध्याकाळी 7 वाजता जाऊ शकतात आणि महाराष्ट्राला संबोधित करू शकतात। कार्यकर्त्यांचं अभिनंदन करू शकतात। तर आता भाजपच्या कार्यालयामधली दृश्य आपण पाहिली। एक एक करून नेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर देखील पोहोचतायत। तर भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे। गुलालाची उधळण केली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचतायत। जल्लोष केला जातोय, घोषणाबाजी सुद्धा केली जाते। नारायण राणे आपण या ठिकाणी पाहतोय। निलेश राणे, नितेश राणे आघाडीवर आहेत आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। त्यानंतर नारायण राणे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील मोठा जल्लोष केला जातोय। गुलालाची उधळण